श्रावण महिना सुरू आहे, तर चला आज तुम्हाला ना आपले 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुती याचं दर्शन करवते. पण त्याआधी ना सकाळी सकाळी आता कुठं जायचं असलं तरी स्वयंपाक करणं तर गरजेचं आहे, म्हणून भेंडीची भाजी आणि चपात्या करून ना भावाचा डब्बा आणि आद्विकचा डब्बा करून ठेवला. नंतर आंघोळ करून छान अशी देवपूजा करून घेतल्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. छानपैकी साडी नेसली ना, तर श्रावण सुरू आहे म्हटल्यावर हिरव्या बांगड्या घातल्या पाहिजे की हिरव्या बांगड्या वगैरे घालून ना मी छान अशी रेडी झाले होते. आणि जाता जाताना आद्विकला पण स्कूलला सोडायचं होतं, मग त्याची बॅग वगैरे घेतली आणि त्याला स्कूलमध्ये सोडून दिलं. कारण की ना आम्ही सकाळीच निघालो होतो आणि रस्त्यात ना जाता जाताना पहिला हा देवगिरी किल्ला लागतो आणि त्याच्या पुढे 10-15 मिनिटातच ना आपण लगेच घृष्णेश्वरला पोहोचतो. तिथे गेले, पान फूल बेलपत्र वगैरे सर्व काही घेतलं होतं. आणि आज ना लवकर आल्यामुळे ना बिलकुल गर्दी नव्हती. आता उद्यापासून शनिवार रविवार सोमवार आहे, त्यामुळे भरपूर गर्दी राहील. लाईनमध्ये पण जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे ना 10 मिनिटातच ना आमची दर्शनाची वेळ आली होती आणि आतमध्ये जाऊन ना सुंदर असं दर्शन घेतलं. आता प्रत्यक्ष पिंडीचा मी काही व्हिडिओ काढू शकत नाही, पण ना मी तुम्हाला स्क्रीनच्या द्वारे दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता घृष्णेश्वर. आणि घृष्णेश्वर हे असं एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथं आपल्याला ज्योतिर्लिंगाला प्रत्यक्षात हात लावून ना दर्शन घेता येतं. दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो आणि मला ना हे कानातल्याचं हे दिसलं. मग काय लगेच 2-3 जोड आणि एक ना फ्रीज मॅग्नेट पण घेऊन टाकलं. तिथूनच ना थोड्याच अंतरावर भद्रा मारुतीचं मंदिर आहे, तिथंच पुन्हा आम्ही दर्शनासाठी गेलो होतं. भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं. इथं पण काही गर्दी नव्हती. आता शनिवारी रविवारी खूप गर्दी असणार आहे. आणि ह्या भद्रा मारुतीचं मंदिर बघा ना, पूर्ण असं ना याला मिरर वर्क केलेलं आहे, किती सुंदर दिसत होतं. त्याचबरोबर बाहेर आहे हे कुंड, जिथे की ना आंघोळ करून आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. दर्शन वगैरे छान झालं, पण आता भूक पण लागली होती, म्हणूनच ना समोशाचा वगैरे नाश्ता केला आणि असं काही सुंदर श्रावणातला एक दिवस गेलेला आहे सगळ्या देवांचं दर्शन घेऊ. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.